गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 अखेर 9 कोटीची फसवणूक करणाऱ्या गेल्या 9 महिन्यांपासून फरार असलेल्या आरोपीला जेरबंद केलंय। मा गायत्री मार्केटिंग स्कीम राबवून या स्कीममध्ये दरमहा पैसे भरण्यास भाग पाडून प्रत्येक सभासदाला एक 22 इंची LED देण्याचं प्रलोभन देण्यात आलं होतं। असं प्रलोभन दाखवून प्रत्येक गुंतवणूकदाराकडून 15 महिन्याच्या अखेरीस 9,400 रुपयांच्या मोबदल्यात संस्थेच्या माहिती पुस्तकात नमूद केल्याप्रमाणे त्यांनी गुंतवणूक केलेली रक्कम किंवा 22 इंची LED न देता एकूण 9,700 गुंतवणूकदारांचे प्रत्येकी 9,400 रुपयांप्रमाणे 9,11,80,000 रुपये इतकी रक्कम घेऊन त्यांची फसवणूक करून अपहार करणाऱ्या विश्वासघाती आरोपीला गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2 ताब्यात घेतलंय। या आरोपी विरोधात सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला। त्यानंतर पोलीस त्याचा शोध घेत होते। तो सध्या घुलेवाडी तालुका संगमनेर जिल्हा अहिल्यानगर इथे राहत असल्याची माहिती मिळाल्यानंतर गुन्हे शाखा युनिट क्रमांक 2च्या पथकानं तिथे जाऊनही चौकशी केली, पण त्याचा शोध घेतला असता तो तिथे आढळून आला नाही। त्यानंतर हा आरोपी पाथर्डी गाव नाशिक इथे असल्याची माहिती मिळाल्यानंतर पोलीस हवालदार मनोहर शिंदे आणि नंदकुमार नांदुरीकर यांच्या पथकानं मिळून त्याला ताब्यात घेतलंय। त्याचं नाव विचारलं असता सारंगधर यादव पानसरे, वय वर्ष 36, राहणार मुक्काम पोस्ट घुलेवाडी, राम मंदिराशेजारी संगमनेर, तालुका अहिल्यानगर अशी माहिती मिळाली। हाच तो फरार आरोपी असल्याचं निष्पन्न झाल्यानंतर पोलिसांनी त्याला ताब्यात घेत त्याची वैद्यकीय तपासणी करून आर्थिक गुन्हे शाखेच्या ताब्यात त्याला देण्यात आलंय। संविधान न्यूज, नाशिक।